श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आजचा हा अनुभव आहे शिराळ्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त सो प्रणाली डंगे या ताईंचा. जेव्हा या ताईंच्या आयुष्यात सर्व काही संपलं, जेव्हा या ताईंनी मृत्यूला जवळ केले, नेमके त्याच वेळी स्वामींनी या ताईंच्या आयुष्यात कसे चमत्कार करून त्यांच्या आयुष्याचे फासे बदलले. ज्या भक्तांना कोणताच मार्ग दिसत नसेल, आयुष्यात संपूर्णपणे हरल्यासारखे वाटत असेल, त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्यांचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भक्तांनो, पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. मी सो प्रणाली डगे. गेले 14 वर्षे मी स्वामींच्या सेवेत आहे आणि मनोभावे मी स्वामी सेवा करत आहे. खरं माझ्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगात मी अक्षरशः स्वतःला संपवलं. मी असंख्य वर्ष स्वामींची मनोभावी सेवा करत होते आणि स्वामींच्या कृपेने माझं आयुष्य अत्यंत छान होते. पण सगळेच दिवस सारखे नसतात. अगदी तसंच काहीच देवानेही भोगावे लागेल. आपण तर माणसे आहोत. मात्र माझ्या आयुष्यातील हे भोग मला सहनच होत नव्हते. 2017 मध्ये माझ्या पतीचं आकस्मिक निधन झालं आणि मग आम्ही पूर्णपणे खचलो. त्याचं जाणं हे आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक होतं. त्यानंतर मात्र जणू काही आमचं संपूर्ण कुटुंब हे आनंद हरून गेलं. माझ्या पतीचा खूप जुना मालकीचा व्यवसाय होता. जेव्हा ते होते त्यात कमाई चांगली होती, पण त्यांच्या जाण्यानंतर धंदा पूर्णपणे बसला. आम्ही गाडीसाठी, फ्लॅटसाठी काढलेले कर्ज हे वाढत गेले. सुरुवातीला मी दागिने विकली, पण नंतर पैसे कुठूनच येत नसल्याने कर्ज वाढतच गेले. आता कर्जाचा हप्ता कसा फेडावा हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. अशातच मग माझ्या डोक्यात सतत आत्महत्येचा विचार येऊ लागला. मला स्वतःला संपवावेसे वाटू लागले. मी त्या रात्री गळफास घेण्याचा प्रयत्नही केला. खरं तर मी स्वतःला गळफासही लावला, पण माझ्या सासऱ्यांनी अगदी स्वामींच्या कृपेने मला त्यातून वाचवले. मग मी फक्त देवाला दोष देऊ लागले. स्वामी इतके वर्ष सेवा करून हे भोग का संपत नाही, असे मी स्वामींना विचारू लागले. पण माझ्या कुठल्याच प्रश्नाचा उत्तर मला मिळत नव्हतं. नेमकं त्याच दरम्यान आमच्या गावात आमच्या परिवाराचा जागरण गोंधळ होता. त्यासाठी गावात काही गोंधळी लोकांना आमंत्रण केले होते. रात्रभर जागरण गोंधळ छान झाला. पहाटेच दरम्यान मला एक दृष्टांत झाला. साडेच वाजले असतील आणि आमच्या दारात बेल वाजली. मुलं झोपली होती. मी इतक्यात पहाटे कोण आलं म्हणून दरवाजा उघडला तर एक गोंधळी समाजासमोर भव्य वस्त्र परिधान करून उभा होता, जो माझ्याकडून भिक्षा मागत होता. सुरुवातीला मी त्या व्यक्तीला बघितलं राहिलं, पण हा गोंधळीच असावा असे उद्देशाने मी घराच्या आत गेले. थोडेसे तांदूळ घेतले. पैसे नसल्यामुळे मी 10 रुपये माझ्याजवळ होते ते मी त्यांना देऊ केले. ते सगळं स्वीकारून त्याने मला मात्र आशीर्वाद दिला, कल्याण होईल. तुला एक मंत्र देतोय, त्याचा जप कर. 1 महिन्यानंतर तुझ्या आयुष्यात चमत्कार होईल. असं एक साधं सोपं भाकीत सांगून तो निघून गेला. तो मंत्र होता, सद्गुरू स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय सद्गुरू स्वामी समर्थ. हा मंत्र त्याने मला सांगितला आणि या मंत्राचा 1 महिन्यात त्याने मला 1.25 लाख जप करायला सांगितलं. खरं तर सुरुवातीला मला कळालंच नव्हतं, हा जर गोंधळी असेल तर त्याने मला स्वामींचा जप का करायला सांगितला.
त्याला कसे कळाले की मी स्वामी भक्त आहे? खरं तर यांचा विचार मी करू लागले. त्यानंतर माझं थोडंसं डोकं जड चाललं होतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा झोपण्यासाठी गेले. त्यानंतर 6:30 वाजले. मी पुन्हा नेहमीसारखे उठले, अंघोळीला गेले, घरातही काम आवरून लागले. आमच्या शेजारी पाजारी राहणारी जी लोकं होती मी त्यांना सहज विचारले, तुमच्याही घरी पहाटे गोंधळी आला होता का? त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. मी बऱ्याच लोकांना विचारले पण प्रत्येकाने मला नकारार्थी सांगितले. मग आपल्याच घरी हा गोंधळी का आला असावा आणि त्याने मला हा मंत्र का दिला असावा याचा थोडासा विचार मी करू लागले. पण मला उत्तर मिळत नव्हते. पण त्याने कुठेतरी आधार दिल्यासारखे वाटले आणि तो मंत्र स्वामींचा मंत्र त्यांना मला सांगितलं. त्यामुळे आपण हे करून बघू असे माझ्या मनात आले. मी त्याच दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारपासूनच या मंत्राचा 1.25 लाख जप करण्याचा संकल्प केला. मी महाराजांचा फोटो समोर एका दिवा लावला, बसण्यासाठी आसन घेतलं, उदबत्ती लावली आणि त्यानंतर हा मंत्राचा जप सुरू केला. मला जसे जमेल तसे जेवढे जमतील तेवढे जप मी मंत्राचे करत होते. बघता बघता 21 दिवस उलटून गेले. 21 दिवसामध्ये बरोबर 80,000 जप माझा पूर्ण झाला. आता अजूनही आपल्याला 40,000 जप करायचा होता. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा फक्त आणि फक्त या मंत्राचा जप करत होते. अशातच एके दिवशी आमच्या दाराची पुन्हा एकदा बेल वाजली. मी दरवाजा उघडला. दारात पोस्ट मास्टर उभा होता. त्याने मला माझ्या हातात एक नोटीस दिली, माझी सही घेतली आणि तो निघून गेला. आपल्याला कोण नोटीस पाठवली याचा मी 2 मिनिट विचार करू लागले. त्यानंतर मी घराच्या आतमध्ये घेऊन तो लिफाफा ओपन केला. त्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट होती. ती बँकेची नोटीस होती. माझ्या पतीने यादीत असताना आमच्याही न कळत बँकेत मोठा सेव्हिंग केली होती. मात्र ते गेल्यानंतर त्या बँकेमध्ये कुठलाही व्यवहार झाला नव्हता. त्यामुळे त्या बँकातून नॉमिनंट मी असल्याने आम्हाला त्याची नोटीस आली होती आणि त्या नोटीसमध्ये बँक येण्याची विनंती होती. खरं तर हे सगळं काही मला सुरुवातीला खोटेच वाटलं. दुसऱ्याच दिवशी मी बँकेमध्ये गेले, चौकशी केली. त्यावेळेस असे कळाले की 15 वर्षापूर्वी माझे पती जेव्हा यादीत होते तेव्हा त्यांनी त्या बँकेमध्ये नकळत त्यांनी परिवारांसाठी काही रक्कम फिक्समध्ये टाकून ठेवले होते. 15 वर्षानंतर त्या रकमेची व्याज मिळाली होती आणि ती रक्कम 25 लाख इतकी झाली होती. जी रक्कम 15 वर्षानंतर आम्ही काढू शकत होतो त्या बँकेची चौकशी केल्यानंतर पुढचे 2 दिवसात ती रक्कम काढली. फ्लॅट आणि गाडीसाठी घेतलेले जे कर्ज थकले त्यामध्ये ती रक्कम आम्ही भरली. राहिलेले पैसे होते मुलांच्या शिक्षणासाठी ठेवून दिले आणि त्याच व्यवसाय सुरू करावा म्हणून मी एक छोटंसं दुकान सुरू केलं. त्या पैशामध्ये आम्ही सुरुवातीला एक किराणा दुकान सुरू केलं. त्या दुकानामध्ये सुरुवातीला मात्र काहीच धंदा होत नव्हता. मग तारक मंत्राचे पठण केले. जो जप मला त्या गोंधळीने दिला तो जप मी पुन्हा एकदा सुरू केला. पुन्हा एकदा 1.25 लाख मी जप केला आणि त्यानंतर आम्हाला खरं सांगते आमचं दुकान जोराने चालू लागले. धंदा वाढत गेला, नफा वाढत गेला. बरोबर तेव्हा 1.25 महिन्यानंतर आम्हाला यश मिळालं. पण अजूनही आमच्या डोक्यात एकच होता, तो गोंधळी कोण असावा किंवा तो व्यक्ती कोण असावा ज्याने आपल्याला हा मंत्र जप दिला असावा. मी दररोज या गोष्टीचा विचार करायचे. एके दिवशी अचानक मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. जसे आम्ही अक्कलकोटला पोहोचलो, अक्कलकोटच्या मंदिरात गेलो, महाराजांचे दर्शन घेतले आणि जेव्हा आम्ही औदुंबराच्या झाडाजवळ आलो तेव्हा खरं सांगते त्या औदुंबराच्या झाडाजवळ मला तो माणूस, तो गोंधळी पुन्हा एकदा भेटला. मी त्यांना विचारले, तुम्ही मला जप दिला होता, मात्र दिला होता तेच ना तुम्ही? ते फक्त माझ्याकडे हसले. माझ्या डोळ्याकडे बघून ते खुणावत राहिले. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिले आणि बघता बघता एका क्षणात ते नाहीसे झाले. त्यावेळी मला कळून चुकले, ज्यांना मी गोंधळी समजत होते ते माझे स्वामी होते. स्वामींचा तो दृष्टांत, स्वामींचा तो साक्षात्कार आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलून खरंच सांगते. आज स्वामी कृपेने आमची 2 हॉटेल आहेत, 2 किराणा दुकान आहेत, व्यवसाय चांगला सुरू आहे. माझा मोठा मुलगा हा IT क्षेत्रामध्ये उच्च पदावरती साहेब आहे. आज कसलीच कमतरता नाही, आज कसल्याच गोष्टीची कमी भासत नाही. खरंच
त्या क्षणी स्वामींची परीक्षा घेतली, पण त्यानंतर मात्र याच स्वामींनी माझ्या आयुष्याची, माझ्या नशिबाची पूर्ण दोरीच पलटवली. त्या एका मंत्राने माझे भाग्य बदलून गेले. खरंच स्वामी असतात, फक्त स्वामीच असतात, हे त्या क्षणी आम्हाला कळून चुकले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.